नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी फूड रेसिपीजमध्ये. आज आपण बघणार आहे मसाला वांगी. तर त्यासाठी मी एक मसाला तयार करणार आहे. एक वाटी छोटी वाटी खोबरं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या नक्की घाला. 2 चमचे शेंगदाणे भाजलेले घेतलेत आणि 1.5 चमचा तीळ भाजून घेतलेलं आहे, ते घालणार आहे मी. थोडंसं आलं, चटणी 3 चमचे घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या 2 घातलेल्या आहेत, चटणी तीन चमचे, चवीनुसार मीठ. आपल्याला हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी वांगी चिरून घेऊन पाण्यामध्ये घातली होती, काळी पडू नयेत म्हणून. 5 वांगी घेतलेले आहेत. मसाला पण आपला वाटून तयार झालेला आहे. तर आता वांग्यामध्ये मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे, आतमध्ये व्यवस्थित भरायचं आहे. मी जेवढ्या वांगे 5 वांगे आहेत त्यामध्ये मी सगळा व्यवस्थित मसाला भरून घेणार आहे. कोणतीही तुम्ही वांगी घेऊ शकताय, मी काळी घेतलेले आहेत. आणखी एक वांगा आहे, ते पण भरून घेऊया आपण. आणि जो मसाला जेवढा शिल्लक राहील तो आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे. त्याच्यानंतर गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं म्हणजे आपल्या आवडीनुसार. त्याच्यानंतर मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून फोडणीला घातलेला आहे. पण आपल्याला तो भाजून व्यवस्थित घ्यायचा आहे. मिक्स करूया कांदा. कांदा व्यवस्थित भाजत आला की त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद. मिक्स करूया. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये जो मसाला होता शिल्लक राहिलेला तो घालणार आहे मी त्यामध्ये. आता तो मसाला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मसाला आपला मिक्स झालेला आहे. आता त्यामध्ये वांगी घालायची आहेत. वांगी सगळी मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. मी मसाल्यामध्ये पण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसंच घालणार आहे. आता वांगी हलवून घेऊया व्यवस्थित, म्हणजे मसाला पूर्ण लागला जाईल वांग्यांना. सगळी वांगी हलवून घेतल्यानंतर त्याच्यावरती प्लेट झाकायची आपल्याला आणि एक 2 ते 3 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची. प्लेट झाकूया. त्याच्यानंतर एक 2-3 मिनटांनी परत प्लेट काढून परत वांगी आपल्याला मिक्स करायची आहेत. व्यवस्थित भाजली जातील मसाल्यामध्ये, त्यामुळे चवीला पण छान लागतात. परत प्लेट झाकायची आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी. परत प्लेट काढूया. आता मी मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे मसाल्याचं ते ओतून घेणार आहे थोडंसं. वांगी मिक्स झालेले आहेत. आता पाणी ओतूया. त्याच्यानंतर मी गॅसवरती पलीकडं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. 1.5 वाटी आहे, ते 1.5 वाटी पाणी मी सगळंच घालणार आहे, कारण की वांगी पण आपली शिजायला पाहिजेत त्यामुळं. त्याच्यानंतर घालणार आहे मी अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडासा गूळ घालणार आहे. गूळ घातल्यामुळं वांग्याची भाजी चवीला छान लागते, त्यामुळं नक्की घाला. मिक्स करून घेऊया. आता त्याच्यावरती प्लेट झाकून शिजायला ठेवूया. गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. प्लेट काढलेली आहे. आता परत आपण वांगी हलवून घ्यायची आहेत व्यवस्थित. सगळी वांगी हलवून घेऊन परत प्लेट झाकून आपल्याला ती झाकून ठेवायची आहेत परत शिजायला. एक 5-5 मिनटांना हलवल्यानंतर वांगी लागण्याची भीती राहत नाही, त्यामुळं हलवून घ्यायचं आहे. तर वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे आणि वांगी शिजलेली पण छान आहेत.
तुम्ही कशाबरोबरही चपाती भाकरी दोन्ही बरोबरही खाऊ शकताय. तर ही रेसिपी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा.